जय हिंद मित्रांनो, नमस्ते। तर बघा, आपण या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्राचा जो भूगोल आहे याच्या संदर्भात ऑलरेडी आपण 6 लेक्चर्स व्यवस्थित बघितलेले आहेत। ही उजळणी लेक्चर्स आहेत, एकदम तुम्ही जे वाचलेलं आहे ना आणि ज्याच्यावरती जास्त भर द्यायला पाहिजे की ज्याच्यातून जास्त परीक्षेला प्रश्न निघू शकतात, तर ते पॉईंट मी रिवाइज करत आहे। आणि रिव्हिजन ही बॅचच आहे बघा, हा जो कोर्स आहे रिव्हिजनचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाला एक फिल्टर करण्याचं काम मी करत आहे आणि याच्यातून तुम्हाला जो परीक्षाभिमुख मुद्दा आहे तो मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो मी सांगेल, तर महाराष्ट्रामध्ये जी खडक प्रणाली जी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे खडक वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात। भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खडक आहेत। आता आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहे, तर महाराष्ट्रामध्ये खडक प्रणाली जी आहे, आता कोणत्या कोणत्या प्रकारचे खडक महाराष्ट्रामध्ये सापडतात ते आपल्याला इथं बघायचे आहेत। बघा, एक ढोबळमानाने बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एकूण 7 प्रकारचे खडक प्रणाली जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे। 7 प्रकार आहेत बघा। आता हे 7 प्रकार कोणते कोणते आहेत? पहिला जो आहे तो आर्कियन प्रकारचा जो खडक आहे, आर्कियन प्रकारचा खडक आहे तो महाराष्ट्रामध्ये सापडतो आहे। बघा, आर्कियन प्रकारचा खडक आहे, मी लिहितो त्याच्याकडे लक्ष द्या, जे मी पॉईंट्स रिवाइज करतो त्याच्याकडे लक्ष द्या। आता आर्कियन प्रकारच्या खडकानंतर दुसरा जो आहे तो धारवाड खडक जो आहे, धारवाड खडकाचा प्रकार जो आहे हा पण खडक महाराष्ट्रामध्ये सापडतो। नंतर तिसऱ्या नंबरचा आहे तो कडप्पा खडक जो आहे, कडप्पा। बघा, खडकावरती प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा खडक सापडतो। सो हे पहिल्यांदा आपण खडक कोणते कोणते ते बघू आणि नंतर कोणत्या प्रकारचे खडक कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतात आणि त्या खडकाचं वैशिष्ट्य काय ते आपण पुढे बघणार आहोत। 4 नंबरला जो आहे तो विंध्य प्रकारचा खडक जो आहे, विंध्य हा खडक आहे, हा पण महाराष्ट्रामध्ये सापडतो। नंतर 5 नंबरला जो आहे गोंडवाना जो आहे, गोंडवाना प्रकारचा खडक पण महाराष्ट्रामध्ये सापडतो। नंतर 6 नंबरला जो आहे याच्यामध्ये दख्खनचा लावा जो आहे, दख्खनचा लावा जो आहे या प्रकारचा खडक जो आहे, थोडक्यात ज्वालामुखी उद्रेक झाल्यानंतरचा जो खडक आहे तो पण महाराष्ट्रामध्ये सापडतो। ना गाळाचे खडक जे आहेत, गाळाचे खडक पण काय तर महाराष्ट्रामध्ये सापडतात। ठीक आहे, तर अशा एकूण 7 प्रकारचे खडक आहेत ते महाराष्ट्रामध्ये सापडतात। आता याच्यामध्ये आपण एका एका खडकाच्या बाबतीमध्ये थोडं बघत जाऊ। बघा, आता आर्कियन प्रकारचा जो खडक आहे जो महाराष्ट्रामध्ये सापडतो त्याच्याविषयी आपण थोडी माहिती बघू। बघा, इथे बघा, आपण इथे आर्कियन प्रकारचा खडक प्रणाली आर्कियनची आहे। आता याच्यामध्ये काय काय सांगितले एक एक पॉइंट मी सांगतोय। बघा, एक म्हणजे हा जो आहे खूप प्राचीन खडकाचा प्रकार आहे। बघा, प्राचीन आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो। बघा, प्राचीन खडकाचा हा प्रकार आहे। नियर अबाउट 460 कोटी वर्षापूर्वी, 460 करोड वर्ष, 460 ते 250 करोड इयर्स एगो जो आहे। आता हे कसं आहे, इसवी सन पूर्व म्हटलेलं आहे। बघा, हे इसवी सन पूर्व म्हटल्यामुळे थोडं 460 पासून 250 करोड इयर्स एगो तेव्हाच्या कार्यकाळामधला काय तर हा खडक आहे। बघा, आणि महाराष्ट्राचा ज्या भूखंडाचा भाग विचारात घेतला तर या भूखंडाच्या भागामधील हा एक पायाभूत खडक आहे। महाराष्ट्रामधील हा पायाभूत खडक आहे। बघा, हा आर्कियन खडक प्रणालीमध्ये जो खडक येत आहे तो। आता महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग जो आहे, आपण जर महाराष्ट्राचा हा नकाशा बघितला तर महाराष्ट्रामधील दक्षिणेकडचा भाग आहे, म्हणजे इकडचा भाग जो आहे, हा जो भाग आहे, पेन एक मिनिट चेंज करतो, हा जो भाग आहे दक्षिणेकडचा भाग, त्याचबरोबर महाराष्ट्रामधील जो पूर्वेकडचा भाग जो आहे, इकडच्या साईडचा जो भाग आहे, पूर्वेकडचा भाग जो आहे, तर या भागामध्ये हा आर्कियन प्रकारचा खडक आपल्याला दिसत आहे। जर आपण प्रदेशांचाच विचार केला तर महाराष्ट्रामधील, बघा मी ते सांगतो, महाराष्ट्रामधील पूर्व विदर्भ जो आहे, पूर्व विदर्भ, नंतर मराठवाडा आहे आणि त्याच्यानंतर कोकण, म्हणजे कोकणचा भाग जो आहे, कोकण, तर या तिन्ही भागामध्ये हा आर्कियन प्रकारचा खडक दिसतोय। बघा, आता पूर्व विदर्भ म्हटलं तर कोणत्या कोणते जिल्हे येत आहेत? बघा, पूर्व विदर्भामध्ये येते महाराष्ट्रामधील चंद्रपूर, गडचिरोली, नंतर आहे भंडारा आणि गोंदिया या 4 जिल्ह्यांच्या मध्ये आर्कियन प्रकारचा खडक इथं पाहायला भेटतो। बघा, आर्कियन प्रकारचा खडक हा या 4 जिल्ह्यामध्ये आहे। वाटल्यास मी एकदम ॲक्युरेट दाखवतो। बघा, हे जे काही हा मॅप इथून मी दाखवलेला ना, हा या 4 जिल्ह्यामध्ये आर्कियन प्रकारचा खडक पाहायला भेटतो। इथे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, माहिती असून ते। त्याच्यानंतर दुसरा जो आहे, मी म्हणून कोकणचा भाग विचारात घेतला तर कोकणच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या मध्ये आर्कियन प्रकारचा खडक पाहायला भेटतो? बघा, हा जो आहे मोस्टली, बघा, हा जो सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आर्कियन प्रकारचा खडक मोस्टली पाहायला भेटतो। बघा,
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या ठिकाणी हा आर्कियन प्रकारचा खडक आहे. नंतर आहे मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामधील बघा हे जे नांदेड आहे, या नांदेडमध्ये आर्कियन प्रकारचा खडक पाहायला भेटतो. या नांदेडमध्ये आर्कियन प्रकारचा खडक आहे. लक्षात घ्या, हे पॉइंट्स मी दाखवलेले आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी बघा आर्कियन प्रकारचा खडक आपल्याला दिसत आहे, तिथं मी दाखवलेलं आहे. ओके, आता या खडकामध्ये प्रामुख्याने काय सापडतं तर या खडकामध्ये सापडतं लोह खनिज. आर्कियन प्रकारच्या खडकामध्ये काय काय सापडतं तर लोह खनिज सापडतं. बघा इथे लिहितो मी, लोह खनिजे याच्यामध्ये सापडतात. मग या आर्कियन प्रकारचा खडक तर आपल्याला कळला कुठं आहे, तर मग लोह खनिज कुठे कुठे सापडत असेल, डेफिनेटली चंद्रपूर, नंतर गडचिरोली आणि नंतर सिंधुदुर्ग. तर या 3 जिल्ह्यांच्या मध्ये काय सापडतं तर महाराष्ट्रामध्ये लोह खनिजांचे साठे सापडतात. तर हा झाला आर्कियन प्रकारच्या खडका संदर्भातला एक थोडक्यात आढावा आपण समजून घेतला. आता दुसरा जो खडकाचा प्रकार झाला, हा पहिला झाला. दुसरा जो आहे तो धारवाड प्रकारचा खडक आपण समजून घेऊ. बघा धारवाड इथं लिहितो बघा, सेकंड नंबर धारवाड खडक प्रणाली. आता धारवाड प्रकारच्या खडकाचं वैशिष्ट्य काय आहे की एक म्हणजे हा नियर अबाउट 200 करोड वर्षापूर्वी, 200 कोटी वर्षापूर्वी काय तर हा धारवाड प्रकारचा खडक एक तयार झालेला आहे असं म्हटलेलं. जो अग्निज खडक असतो बघा, म्हणजेच अग्निज खडकाचा एक प्रकार आहे अग्निज खडक. या अग्निज खडकाचं रूपांतर होऊन हा धारवाड प्रकारचा खडक तयार झालेला आहे. म्हणजेच थोडक्यात अग्निज खडक कसा तयार होत असतो तर जो काही पृथ्वीच्या खालचा लावा वरती येतो किंवा पृथ्वीच्या खाली थंड झाल्यानंतर अग्निज प्रकारचा खडक तयार होतो. ठीक आहे, मग या अग्निज प्रकारच्या खडकाचं रूपांतर होऊन हा धारवाड प्रकारचा खडक तयार होतो. आणि हा धारवाड, आता धारवाड एक ठिकाण आहे. कुठं आहे धारवाड ठिकाण तर कर्नाटकामध्ये आहे. मग हा जो खडक आहे हा मोस्टली बघा कर्नाटकाच्या भागामध्ये सापडतो. बघा मोस्टली कर्नाटकाच्या भागामध्ये सापडतो. आणि या खडकामध्ये बाकीचे बरेच खनिजे सापडतात. बघा धारवाड खडक प्रणालीमधील खडकामध्ये एक बघा डोलामाइट असेल, अभ्रक असेल, नंतर सिलिमॅनाइट असेल आणि हॉर्नब्लेड असेल, तर हे धारवाड प्रकारच्या खडकामध्ये सापडतं. वाटल्यास लिहितो बघा डोलामाइट असेल. ओके, त्याच्यानंतर मी म्हणेल की नेक्स्ट सिलिमॅनाइट असेल. ओके, त्याच्यानंतर हॉर्नब्लेड असेल. तर हे जे आहे ते धारवाड प्रकारच्या खडकामध्ये सापडतात. अभ्रक असेल, अभ्रक या ठिकाणी सापडतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मॅंगनीजचे पण साठे सापडतात. मॅंगनीज जे आहे या मॅंगनीजचे पण साठे सापडतात या धारवाड प्रकारच्या खडक प्रणालीमध्ये. आता हा धारवाड प्रकारचा जो खडक आहे तो कुठे कुठे आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे, हा नागपूर आणि भंडाराच्या भागामध्ये पाहायला भेटतो. बघा इथं लिहितो. आता मी पुन्हा येतो धारवाड प्रकारच्या खडकाच्या बाबतीमध्ये नकाशा दाखवतोय. हा मी पूर्ण खोडला. हा कशा संदर्भातला होता तर आर्कियन प्रकारच्या खडका संदर्भातला होता. आता आपल्याला धारवाड प्रकारच्या खडकाच्या बाबतीमध्ये बघायचं आहे. तर हा कुठे कुठे सापडतो तर इथं मी म्हणलो नागपूर असेल. ठीक आहे, नागपूर असेल, त्याचबरोबर भंडारा असेल. म्हणजे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये धारवाड प्रकारचा खडक सापडतो. आणि या ठिकाणीच बघा मॅंगनीजचे साठे पण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. नागपूर आणि भंडाराच्या भागामध्ये मॅंगनीज आहे, या मॅंगनीजचे साठे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. बघा भंडारामध्ये पण बघा काही ठिकाणी क्लोराईट असेल, नंतर हेमेटाईट असेल, तर हे पण या भंडारामध्ये सापडतं. क्लोराईट आणि हेमेटाईट वगैरे आहे ते या ठिकाणी सापडतात. कोकणामध्ये आपण गेलो तर कोकणामध्ये पण बघा हा जो धारवाड प्रकारचा खडक जो आहे तो कोकणामध्ये पण पाहायला भेटतो. कोकणामध्ये कुठं आहे तर कोकणामध्ये पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली वगैरे आहे ना, त्या कणकवलीच्या ठिकाणी या धारवाड प्रकारचा खडक पाहायला भेटतो. आणि याच्यामध्ये बघा हॉर्नब्लेड मी म्हटलो, जसं हॉर्नब्लेड असेल, त्याचबरोबर नेक्स्ट जो आहे तो मी सिस्ट असेल. तर हे जे आहे हे काय आहे तर या ठिकाणी म्हणजेच या सिंधुदुर्गच्या भागामध्ये हे सिस्ट वगैरे हॉर्नबिल या ठिकाणी सापडतात. ठीक आहे, त्या सिंधुदुर्गमध्येच बघा जी कणकवली मी म्हणलो, कणकवलीमध्ये बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे क्रोमाइटचे साठे आहेत. बघा कणकवलीमध्ये पण आहेत आणि सावंतवाडीमध्ये पण आहेत. म्हणजे कणकवली आणि सावंतवाडी या 2 ठिकाणी कशाचे साठे आहेत तर क्रोमाइट, या क्रोमाइटचे साठे या ठिकाणी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रोमाइटचे साठे
आहेत। ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे हा जो खडक आहे, हा खडकाचा जो प्रकार आहे धारवाड प्रकारचा खडक या जिल्ह्यांच्या मध्ये सापडतो। नागपूर, नंतर भंडारा आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सापडत आहे। गोंदियामध्ये पण काही प्रमाणामध्ये आहे बघा, गोंदियामध्ये पण सापडतो आणि चंद्रपूरचा वरचा थोडासा भाग घेतला तर या ठिकाणी पण सापडतो हा धारवाड प्रकारचा खडक। नेक्स्ट तिसरा खडकाचा प्रकार जो आहे, तिसरा आहे तो कडप्पा श्रेणीतील खडक बघा, कडप्पा श्रेणीतील खडक। कडप्पा श्रेणीतील खडकाच्या बाबतीमध्ये काय सांगितलंय बघा, हा जो कडप्पा श्रेणीतील खडक जो आहे, आता या कडप्पा श्रेणीतील जो खडक आहे याच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर हा पॅलिओमॅझिक जो कार्यकाळ आहे, म्हणजे साधारणतः 100 कोटी वर्षापूर्वीचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळातील हा खडक आहे। या खडकाला ऍक्च्युली त्याचे जे काही लोकल नावं जे आहेत त्या लोकल नावानं ओळखला जातो। एक म्हणजे कलाडगी खडक म्हटलं जातं याला, कलाडगी खडक। आणि दुसरा जो आहे तो आहे पैनगंगा श्रेणीतील खडक, पैनगंगा श्रेणीतील खडक। आता हे काही कडप्पा जे नाव आहे ऍक्च्युली आंध्र प्रदेशमधील कडप्पा जिल्हा आहे, या आंध्र प्रदेशमध्ये, आता तो तेलंगणाच्या भागामध्ये, तर त्या कडप्पा जिल्ह्यावरून याला कडप्पा श्रेणीतील खडक असं म्हणण्यात आलेलं आहे। पण बघा कलाडगी आहे, आता हे कलाडगी नाव कुठल्या जिल्ह्यामध्ये दिलं जातं, महाराष्ट्रामधील, तर महाराष्ट्रामधील जो कोल्हापूर जिल्हा आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, तर या ठिकाणी बघा कलाडगी नावाचा हा खडक जो आहे म्हणजेच कडप्पा श्रेणीतील खडक पाहायला भेटतो। कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये काय तर हा कलाडगी खडकाचा प्रकार दिसतो। आपण सिंधुदुर्गचा बघितलं तर जो सिंधुदुर्गचा फोंडा घाट आहे ना, फोंडा घाट, त्या फोंडा घाटाच्या पायथ्याशी बघा हा कडप्पा श्रेणीतील खडक म्हणजेच कलाडगीचा खडक सापडतो। आणि कोल्हापूरमध्ये जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये कुठे सापडतो, जो गडहिंग्लजचा जो वगैरे भाग आहे ना, आजराचा भाग आहे, मेसरी वगैरे आहे, तर त्या ठिकाणी हा कलाडगीचा खडक पाहायला भेटतो। पैनगंगा श्रेणीतील खडकाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल पैनगंगा कुठल्या भागामध्ये म्हटलं जातं, तर विदर्भाच्या संदर्भात। मग विदर्भामधील कोणत्या भागामध्ये असेल, तर विदर्भामधील जो यवतमाळ वगैरे आहे, यवतमाळ, चंद्रपूर, तर या भागामध्ये हा पैनगंगा श्रेणीतील खडक जो आहे म्हणजेच कडप्पा खडक दिसतो बघा, पाहायला भेटतो। यवतमाळ आणि चंद्रपूर, तर या भागामध्ये हा कडप्पा श्रेणीतील खडक पाहायला भेटतो बघा। तर या खडकाचं वैशिष्ट्य काय आहे बघा, कडप्पा श्रेणीतील खडकाचं वैशिष्ट्य एक म्हणजे चून खडक जो आहे किंवा चूनखडी, त्याचबरोबर याच्यामध्ये डोलामाइट जो आहे, डोलामाइट किंवा डोलोमाइट असं म्हटलं जातं, तर ह्याचे साठे या कडप्पा श्रेणीतील खडकामध्ये जास्त असतात आणि हे साठे जे आहेत हे आर्थिकदृष्ट्या खूप इम्पॉर्टंट आहेत, महत्वाचे आहेत। हा जो कडप्पा श्रेणीतील खडकाच्या बाबतीमध्ये मी बोलत आहे, चुनखडी डोलामाइट सापडतं, त्यामुळेच यवतमाळ आणि चंद्रपूर बघितलं, त्याचबरोबर सिंधुदुर्ग असेल, काही रत्नागिरी ह्याचा कोल्हापूरचा भाग असेल, तर या जिल्ह्यांच्या मध्ये चुनखडी आणि डोलामाइटचे काही प्रमाणामध्ये साठे सापडतात। हा झाला कडप्पा श्रेणीतील खडकाच्या बाबतीमधील मुद्दे झाले। चौथा जो आहे विंध्य श्रेणीतील खडक बघा, विंध्य श्रेणीतील खडक आहे। आता विंध्य श्रेणीतील जो खडक आहे याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हा खडक जो आहे कडप्पा श्रेणीच्या खडकानंतरच्या कार्यकाळामध्ये हा तयार झालेला आहे, विंध्य श्रेणीतील खडक। आता या विंध्य श्रेणीतील खडक जो आहे हा एक साधारणतः महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रमाणामध्ये, म्हणजेच कुठं सापडतो तर आपण चंद्रपूर जिल्हा बघितला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा विंध्य श्रेणीतील खडक सापडतो। जसं मी म्हटलो की एक साधारणतः 60 कोटी वर्षापूर्वीचा असेल, 60 करोड इयर्स एगो जो आहे, इयर्स एगोच्या कार्यकाळामधला हा असेल बघा, म्हणजे विंध्य श्रेणीतील खडक म्हणजेच कडप्पा श्रेणीतील खडकानंतरचा हा खडक आहे। मी आता जे घेतलेत ना सिक्वेन्स वाईज घेतलेत, हे सिक्वेन्स लक्षात ठेवा, कारण सर्वात जुना खडकाचा प्रकार महाराष्ट्रामधला कुठला विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे की सर्वात आर्कियन जो आहे, आर्कियन प्रकारचा जो खडक आहे सर्वात जुना प्रकारचा खडक महाराष्ट्रामधील आहे। त्याच्यानंतर आहे धारवाड श्रेणीतील खडक, 3 नंबरला कडप्पा श्रेणीतील खडक आहे, 4 नंबरला आहे विंध्य श्रेणीतील खडक येत आहे बघा। विंध्य श्रेणीतील खडक जो आहे तो 60 करोड वर्षापूर्वीचा आहे आणि हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर महाराष्ट्रामधील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा विंध्य श्रेणीतील खडक बऱ्यापैकी पाहायला भेटतो बघा। आणि जो आपल्याला माहिती आहे दिल्लीचा जो लाल किल्ला आहे ना, लाल किल्ल्याचं बांधकाम करण्यासाठी या खडकापासून, या खडकाचाच मोस्टली बघा, कारण हा लाल कलरचाच असतो, या खडकाचाच वापर करण्यात आला होता बघा। लाल किल्ला जो आहे, लाल किल्ला बांधण्यासाठी या विंध्य श्रेणीतील खडकाचा वापर केला होता बघा, विंध्य श्रेणीतील खडकाचा वापर करण्यात आलेला होता। ठीक आहे, त्याच्यानंतर 5th नंबरचा आहे तो गोंडवाना श्रेणीतील खडक बघा, गोंडवाना श्रेणी,
5 नंबरची खडकाची गोंडवाना श्रेणी आहे। आता गोंडवाना श्रेणीच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं हा तर नियर अबाउट 60 ते 24 करोड वर्षापूर्वीचा हा खडक आहे। 60 ते 24 करोड वर्षापूर्वीचा सिक्वेन्स वाईज घेतो मी म्हणतोय बघा। आता हा खडक कुठे कुठे सापडतो तर हा खडक जो आहे आपण नकाशामध्ये येऊ वाटल्यास नकाशामध्ये मी नेऊन तुम्हाला दाखवतो। हा जो गोंडवाना श्रेणीतील खडक जो आहे तो यवतमाळ, एक मिनिट लोकेशन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील बघा। यवतमाळमध्ये गोंडवाना श्रेणीतील खडक सापडतो, गडचिरोलीच्या भागामध्ये सापडतो, त्याचबरोबर चंद्रपूरच्या भागामध्ये सापडतो, अमरावतीच्या भागामध्ये सापडतो हा जो खडक आहे आणि नागपूरच्या भागामध्ये सापडतो। थोड्या प्रमाणामध्ये वर्ध्याच्या पण भागामध्ये हा खडक पाहायला भेटतो। म्हणजे गोंडवाना श्रेणीतील खडक जो आहे हा या भागामध्ये दिसत आहे आणि या भागामध्ये असल्यामुळे गोंडवाना श्रेणीतील खडकामध्ये काय राहतं तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, हा जो गोंडवाना श्रेणीतील खडक जो आहे या खडकामध्ये बघा कोळसा सापडतो बघा। म्हणजे आपण दगडी कोळसा जो आहे दगडी कोळसा तर या ह्याच्यामध्ये गोंडवाना जो खडकाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणामध्ये सापडतो। ठीक आहे, आणि हाच दगडी कोळसा यवतमाळ, गडचिरोली असेल, नागपूर, चंद्रपूर, अमरावती तर या भागामध्ये हा पाहायला भेटतो बघा। नंतर आहे ज्वालामुखी प्रकारचा जो खडक आहे, ज्वालामुखी प्रकारचा खडक, ज्वालामुखी हा जो खडकाचा प्रकार आहे हा खडक जो आहे साधारणतः म्हणजे की 6 करोड वर्षापूर्वीचा आहे, 6 करोड इयर्स ओल्ड आहे बघा हा। आणि हा ज्वालामुखी प्रकारचा जो खडक आहे या खडकाचं वैशिष्ट्य काय आहे की हा पृथ्वीच्या खालून जो लावा वरती आलेला आहे या उद्रेकातून हा खडक तयार झालेला आहे। आणि दख्खनचं जे पठार जे आहे ना हे दख्खनचं पठार जे आहे या लावापासून म्हणजे या ज्वालामुखी खडकापासून बनलेलं आहे बघा। आतापर्यंत विचार केला तर नियर अबाउट 29 वेळा हा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे दख्खनच्या भागामध्ये। आणि महाराष्ट्राचं जे पठार आहे ऍक्च्युली बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आपण म्हणतो। महाराष्ट्राचं पठार जे आहे ते बेसॉल्ट खडकापासून बनलेलं, बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे। तर हे जे पठार आहे आता हे ज्वालामुखीच्या उद्रेकापासून जवळजवळ दख्खनचं पठार जे आहे त्याच्यामधला 80% भाग जो आहे एकट्या महाराष्ट्राचा आहे बघा। 80% भाग जो आहे तो बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे या दख्खनच्या पठारामधील। ठीक आहे, तर अशा प्रकारे काय झालं तरी खडकांच्या बाबतीमधील एक थोडक्यात आढावा आपल्याला या लेक्चरच्या मधून कळलेला आहे। आता पुढे आहे असंच पुढे आपण करू बघा, कंटिन्यू करू। थोडं महाराष्ट्रातील हवामान बघू। आता हवामानाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे आपण ते थोडं बघू बघा। आपण वातावरणाचा विचार केला तर वातावरण कशाला म्हणतो की आपल्या आसपास जे दिसत आहे ज्याच्यामध्ये हवा आहे, पाण्याच्या वाफा वगैरे असतील, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड वगैरे आहे, कार्बन मोनॉक्साईड असेल, जे दूषित गॅसेस वगैरे आहे या सगळ्यांच्या पासून काय बनलेलं आहे तर वातावरण बनलेलं आहे। वातावरण हे या सगळ्यांच्या पासून बनलेलं आहे। याची व्याख्या काय लिहायची गरज नाहीये, आपल्या आसपास दिसत आहे हवा त्याला वातावरण आपण म्हणतोय। आता हवामान कशाला म्हटलं जातं बघा। आता एखादा विशिष्ट प्रदेश म्हणजे आपला जर समजा महाराष्ट्र विचारात घेतला तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आर्द्रता किती आहे म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमिडिटी म्हणतो। ह्युमिडिटी बाबा किती आहे, त्याचबरोबर वायूचा वेग काय आहे, वायूचा वेग काय आहे, त्याच्यानंतर हवेचा दाब किती आहे, महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब किती आहे कारण हवेच्या दाबावरती पावसाचं प्रमाण ठरलेलं असतं। ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी तापमान किती आहे इत्यादी मुद्दे जे आहेत याचा विचार केला जातो, त्याला आपण काय म्हणतो ढोबळ मानाने त्याला हवामान असं म्हटलं जातं। आता महाराष्ट्रामध्ये विचार केला तर 2 प्रकारचे हवामान म्हणेल, एक म्हणजे सम हवामान आणि दुसरं आहे ते विषम हवामान। आता सम हवामानाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामधील जो पश्चिमेकडचा भाग आहे, कोकण किनारपट्टीचा भाग आहे ना, या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सम प्रकारचं हवामान आपल्याला दिसतं, म्हणजे बऱ्यापैकी सारखंच हवामान आहे। पण महाराष्ट्रामधील पठारी प्रदेशाचं जे हवामान आहे तर या पठारी प्रदेशाचं हवामान थोडं डिफरंट राहतं बघा। वाटल्यास या नकाशामध्ये आपण बघितलं तर इथं बऱ्यापैकी बघा सम प्रकारचं हवामान या भागामध्ये दिसतं। पण पठारी प्रदेशाचा जर हा पूर्ण भाग बघितला तर इथं हवामान काय तर थोडं वेगळं आहे। मराठवाड्यामधलं वेगळं आहे, विदर्भाच्या भागामधलं वेगळं आहे, खानदेशामधलं हवामानाचा जो काही प्रकार आहे तो महाराष्ट्रामध्ये थोडा डिफरंट पाहायला भेटतो बघा। ठीक आहे, पुढे आपल्याला बघायचा आणखी महत्त्वाचा मुद्दा काय तो
काही फॅक्ट्स आपल्याला माहिती असतील बघा. एक म्हणजे तापमान आपल्याला माहिती आहे, टेम्परेचर आपण म्हणतो. टेम्परेचर जे आहे पृथ्वी तलापासून जसं वरती जाऊ तसं टेम्परेचर काय होतं तर कमी कमी होत जातं. म्हणजे साधारणतः आपण जर 160 मीटर पृथ्वीपासून वरती गेलो तर 1 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर काय होत आहे तर कमी होत आहे. बघा लक्षात घ्या, पृथ्वी तलापासून वरती गेल्यानंतर टेम्परेचर काय होतं तर कमी होत आहे. टेम्परेचर सर्वात जास्त आपण बघितलं की विषुववृत्तावरती सर्वात जास्त टेम्परेचर असतं. म्हणजे समजा आपली पृथ्वी विचारात घेतली तर मधून विषुववृत्त जात आहे, या विषुववृत्तावरती सर्वात जास्त टेम्परेचर असतं. आणि इकडच्या साईडला जे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे तर या ठिकाणी टेम्परेचर काय असतं तर या भागामध्ये टेम्परेचर कमी कमी असतं. ठीक आहे. नंतर दुसरा जो आहे मुद्दा वायुदाबाच्या बाबतीमध्ये, म्हणजेच हवेचा दाब जो आहे त्याच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेला आहे. बघा पृथ्वीच्या ग्राउंड लेवलला, म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, आता ही पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या आपण जे आता आहोत ना या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती राहतोय तर या ठिकाणी वायुदाब काय असतो जास्त असतो, लक्षात घ्या. आणि जसं पृथ्वीपासून आपण वरती जायला लागतो तसा वायुदाब जो आहे, हवेचा दाब जो आहे तो कमी कमी होत जातो बघा. ओके. आणि हा जो वायुदाब जो आहे हा मिली बार मध्ये मोजला जातो बघा. मिली बार मध्ये मराठीमध्ये येतो बघा, मिली बार मध्ये हा वायुदाब जो आहे तो मोजला जातो. ठीक आहे. ओके. इथं पण आपला हा एक पॉइंट क्लिअर झालेला आहे. नंतर आर्द्रता, ह्युमिडिटी कशाला म्हटलं जातं बघा. आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी. आता ह्युमिडिटी कसं असतं, समजा हवा जी आहे या हवेमध्येच वॉटर वेपर आपण म्हणतो, म्हणजेच पाण्याचे जे कण असतील तर हवेमध्ये जास्त असेल तर त्याच्यामध्ये आर्द्रता असं म्हटलं जातं बघा. आणि एक ठराविक प्रमाणापेक्षा जास्त झाल्यानंतर बघा आर्द्रतेचं प्रमाण जर वाढलं तर बघा आपल्याला जास्तीत जास्त बघा म्हणजे कुठेही गेलो तरी एक घाम वगैरे सुटणं वगैरे, तर हे आर्द्रतेमुळे होणारा काय तर आपल्या शरीरावरती तो परिणाम असतो बघा. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला एक पॉईंट्स इथं क्लिअर कट समजत आहेत. आता पुढे आपल्याला जायचं आहे की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मी म्हणतो विचार केला तर थोडं महाराष्ट्रातील ऋतू आपण समजून घेऊ बघा. महाराष्ट्रातील ऋतू त्याला सीझन पण म्हणतो बघा. ऋतूंच्या बाबतीमध्ये माहिती घेऊ. आता महाराष्ट्रामध्ये जनरली आपल्याला माहिती आहे मुख्य ऋतू कोणते कोणते असतात. उन्हाळा आहे, नंतर पावसाळा आणि नंतर जो आहे तो आणि हिवाळा. हे काय तर 3 मुख्य ऋतू आहेत. आता यांचेच उपऋतू राहतात बघा. उपऋतू कोणते कोणते आहेत. एक म्हणजे बघा वसंत ऋतू आहे, नंतर ग्रीष्म ऋतू आहे, नंतर वर्षा, नंतर शरद ऋतू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हेमंत आणि शिशिर. तर असे काय तर एकूण 6 ऋतू आहेत. उपऋतू 6 आहेत. आता थोडं आपण उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये बघू. बघा हे फॅक्ट्स मी बोलतोय ना या खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तर मला हे एक्सप्लेन मी एकदम शांत पद्धतीने करत आहे. उन्हाळा बघितला तर उन्हाळ्याचा कार्यकाळ कधी असतो तो मार्च ते मे पर्यंत उन्हाळा असतो बघा. मार्च पासून मे पर्यंत उन्हाळा असतो. आता ज्या वेळेला 21 मार्च असतो, 21 मार्च नंतर सूर्य काय करतो उत्तरेकडील भागाकडे त्याचा प्रवास सूर्याचा हळूहळू चालू होतो बघा. म्हणजे त्याला उत्तरायण आपण म्हणतो बघा. म्हणजेच आता जो सूर्य जो आहे आजच्या घडीला बघितला तर आता सूर्य काय चाललेला आहे तर दक्षिणेकडून उत्तरेला चाललेला आहे. पण 21 मार्च नंतर हा उत्तरेकडून दक्षिणेकडे सूर्याचा काय होतो तर प्रवास चालू होतो बघा. मग महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं महाराष्ट्र हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे. इंडिया ऑलरेडी उत्तर गोलार्धात आहे. तर हा उत्तर गोलार्धात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पण 21 मार्च पासून बघा उन्हाळा चालू होतो. आणि ज्यावेळेला उन्हाळा चालू होतो त्यावेळेला तापमान कसं असतं, टेम्परेचर जे आहे उन्हाळ्यामध्ये जास्त असतं. आणि जी हवा जी असते, हवा कशी असते तर हवा कोरडी हवा सगळीकडे वाहत असते बघा उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे. आता तापमान साधारणतः किती डिग्री सेल्सिअस राहतं बघा. महाराष्ट्राचा विचार केला उन्हाळ्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये 34 ते 38 डिग्री सेल्सिअस हे काय असतं तर तापमान आपल्याला दिसतं बघा. पाहिला तापमान मार्च पासून मे पर्यंत विचार केला म्हणजे मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत तापमान जे आहे ते वाढतच जातं बघा उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये मी बोलत आहे. जर समुद्र किनारपट्टीचा भाग जर बघितला म्हणजे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला साधारणतः त्या ठिकाणी 33 डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर असतं बघा. पण तेच जर आपण जसं पूर्वेकडे वळत जाऊ म्हणजेच इकडच्या साईडला आपण जात जाऊ, इकडच्या साईडला जसं जाऊ ना या साईडला
तसं तापमान काय करत आहे तर वाढत वाढत जातं बघा. साधारणतः मग या भागाकडे तापमान जे आहे ते 38 डिग्री सेल्सिअस ते 43 डिग्री सेल्सिअस एवढ्यापर्यंत तापमान या भागाकडे जाईल, तसं वाढत वाढत जातं बघा. तर आपण जर इथले जे प्रादेशिक विभाग महाराष्ट्रातले बघितले तर प्रादेशिक विभागाच्या दृष्टिकोनातून हा जर पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण पट्टा बघितला, या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये साधारणतः 35 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास काय राहतं तर टेम्परेचर राहतं. पण जसं आपण इकडच्या साईडला प्रवास करू तसं टेम्परेचर बघा 40 डिग्री सेल्सिअस पासून 45 डिग्री सेल्सिअस प्लस इथंपर्यंत, म्हणजे की 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत. नागपूरमध्ये तर 48 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर नोंदणी करण्यात आली होती. तर तिथंपर्यंत टेम्परेचर काय आहे तर वाढलेलं आहे बघा. आपली जी कोकण किनारपट्टी आहे ना, कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान जे आहे ते बऱ्यापैकी काय राहतं तर कमी राहतं, कारण दिवस आणि रात्र जे काही सी ब्रीज आणि आपण म्हणतो ना लँड ब्रीज नावाचा प्रकार एक कॉन्सेप्ट आहे, सी ब्रीज आणि लँड ब्रीज. तर इथं बघा समुद्राकडून येणारी हवा आहे सी ब्रीज आणि जमिनीकडून जाणारी हवा समुद्राकडून लँड ब्रीज. याच्यामुळे इथलं टेम्परेचर जे आहे ते बऱ्यापैकी कमी असतं ॲज कम्पेअर टू द इकडच्या भागाच्या टेम्परेचरच्या तुलनेमध्ये. ओके, पुढे या. पुढे आपल्याला काय बघायचं आहे बघा. आता या ठिकाणी जर आपण थोडं टेम्परेचरचं रिलेशन वायुदाबा संदर्भात लावलं, म्हणजे मी म्हणेल की जे आपण तापमान आणि वायुदाबाचं रिलेशन लावलं तर या ठिकाणी बघा हा जो भाग मी दाखवत आहे या ठिकाणी वायुदाब कमी असतो, याच्यापेक्षा या ठिकाणी वायुदाब थोडा जास्त असतो. आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आला तर या ठिकाणी वायुदाब जास्त असतो. लक्षात काय ठेवायचं आहे, उन्हाळ्यामध्ये विदर्भापासून इकडे कोकण किनारपट्टीपर्यंत वायुदाब जो आहे वायुदाब तो काय होतो तर वाढत जातो बघा. वाढण्याचं कारण काय आहे, टेम्परेचर कमी कमी होत जातं इकडच्या साईडला, तसं वायुदाब पण काय होत आहे तर वाढत जातो. हा पण एक ढोबळमानाचा जो फरक आहे तो पण काय करायचा लक्षात ठेवायचा आहे. आता नेक्स्ट वळवाचा पाऊस कशाला म्हटला, त्याला आपण वादळी स्वरूपाचा पाऊस पण म्हणतो बघा. आता हा जो पाऊस आहे याला आम्रसरी पण म्हटलं जातं बघा. साधारणतः एप्रिल मेच्या कार्यकाळामध्ये हा वळवाचा पाऊस पडतो. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर काय होतं तर हा वळवाचा पाऊस पडत असतो. महाराष्ट्रामध्ये पण मोस्टली बघा हा वळवाचा पाऊस मेच्या किंवा एप्रिलच्या कार्यकाळामध्ये पडतच असतो बघा. अशा प्रकारे उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघितली. 2 नंबरला आपल्याला बघायचा आहे पावसाळा. आता पावसाळा जो आहे जो जसा नैऋत्य मोसमी वारं जे आहे इकडच्या खालच्या साईडवरून येणारा जो, आता हा आपण भारताचा नकाशा बघितला तर इकडून पावसाची एंट्री होते बघा भारतामध्ये. आणि ऑब्व्हियसली आपला महाराष्ट्र या ठिकाणी आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमधूनच पावसाची काय होते तर सुरुवात होत असते बघा. आता हा जो पाऊस आहे हा पाऊस इकडच्या साईडून येत असताना इकडचा जो अरबी समुद्र आहे किंवा हिंदी महासागर आहे किंवा इकडच्या साईडला बघा मॅडागास्कर वगैरे आहे, तर इकडून इकडे वारे वाहतात. आता वारे इकडून इकडे का वाहतं तर या ठिकाणी बघा लो प्रेशर असतं बघा. कमी दाबाचा पट्टा इकडे झालेला असतो तयार आणि इकडे असतं ते हाय प्रेशर असतं. आपल्याला माहिती आहे हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते आणि हवा इकडून इकडे वाहत असताना स्वतःबरोबर काय करत असते तर या पाण्याचं जे काही बाष्पीभवन झालेलं आहे तर पाणी घेऊन इकडे येते आणि तिकडे लो प्रेशर आहे याचा अर्थ इथं टेम्परेचर जे आहे टेम्परेचरचं प्रमाण पण कमी आहे जसं वरती जाईल तसं. आणि वरती गेल्यानंतर हवा थंड झाल्यानंतर ती हवेच्या मार्फत ते पूर्ण गोठल्यानंतर जे पावसाच्या स्वरूपात काय करतं तर पाणी खाली पडतं आणि त्यामुळेच पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो. सिंपल आहे, याच्यामध्ये काही असं अवघड असं काही समजणार नाहीये, अशा प्रकारचं काहीच प्रकार इथं नाहीये. हा जो पावसाळ्याचा प्रकार जो आहे मोस्टली बघा म्हणजे भारतामध्ये जो पाऊस पडत आहे 80% ते 90% मी म्हणेल जो पाऊस जो आहे हा भारतामध्ये पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो बघा. म्हणजेच अरबी समुद्राच्या साईडून पावसाचं प्रमाण जे इकडून एंट्री करतं, हा अरबी समुद्र आहे ना इकडून एंट्री केली जाते आणि बंगालच्या उपमहासागरापासून साधारणतः 10 ते 20% पाऊस या भागातून पडत असतो बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे भारतामधला पाऊस जो आहे सिमिलरली तसाच महाराष्ट्रामध्ये पण पाऊस असतो. पण कधी कधी काय होतं की महाराष्ट्रामध्ये इतर जे काही राज्य आहेत त्या राज्यांच्या तुलनेमध्ये कधी कधी पाऊस पण जास्त पडतो बघा. ओके, आता याच्यामध्ये काही फॅक्ट्स पण सांगतो बघा. याच्यामध्ये जो 21 जून हा जो दिवस असतो या 21 जूनला सर्वात मोठा दिवस म्हटला जातो, सर्वात मोठा दिवस असतो बघा. आणि रात्र काय असते तर छोटी असते. आणि ॲक्च्युली इथून पासून बघा पावसाचं पण प्रमाण हळूहळू जुलै महिन्यामध्ये पण पावसाचं प्रमाण खूप जोमाने वाढलेलं असतं. ठीक आहे, तर तिसरा प्रकार जो आहे तो आहे परतीचा पाऊस आपण म्हणतो, परतीचा पाऊस. आता परतीचा पावसाची सुरुवात जी आहे वरून खाली होते. जर मी भारताचा नकाशा काढला बघा, असा भारताचा नकाशा मी इकडून असा काढला, इकडं असं गेलो आपण, असा भारताचा नकाशा जर मी काढला, ठीक आहे, तर परतीच्या पावसाची सुरुवात इकडून अशी चालू होते बघा. असा पाऊस परतीला चालू होतो आणि हा जो परतीचा पाऊस आहे इकडे रिटर्नला असा येऊन इकडून खाली
परत रिटर्न पाऊस जातो. आता हे असं का होतं, तर या भागामध्ये बघा उच्च दाब तयार झालेला असतो आणि इकडं लोअर प्रेशर म्हणजेच कमी दाब तयार झालेला असतो. त्यामुळे इकडच्या भागातून इकडच्या भागाकडे हवा वाहते आणि हवा वाहत असताना काही प्रमाणामध्ये त्या हवेमध्ये जर एक वॉटर वेपर्स वगैरे असतील तर ते वॉटर वेपर्स काय करतात, तर या भागामध्ये पाऊस पाडत पुढे येतात. म्हणून कधी कधी महाराष्ट्रामध्ये पण परतीचा पाऊस जो आहे तो बऱ्यापैकी पडतो. पण इकडच्या भागामध्ये आपण बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबरच्या कार्यकाळामध्ये हा जो ओडिशाचा असेल काही भाग, आंध्रची किनारपट्टी असेल, तमिळनाडूची किनारपट्टी असेल, तर या भागामध्ये पण कधी कधी खूप जोरात परतीचा पाऊस पाहायला भेटतो बघा. ओके, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपण थोडं बघितलं, या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपण थोडं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कोकण किनारपट्टीला पाऊस भयंकर जास्त पडतो बघा. कोकणामध्ये पाऊस खूप जास्त पडतो बघा. कधी तुम्ही इकडच्या गगनबावडा वगैरे या साईडला गेला किंवा रायगडच्या रत्नागिरीच्या भागामध्ये गेला तर तुम्हाला कळेल की या भागामध्ये पाऊस खूप जास्त असतो. इकडचा म्हणजे मराठवाड्याच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी असतं बघा. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी राहतं बघा. सोलापूर नाही आहे तर इथून असं इकडच्या भागापर्यंत असं कमी राहतं. विदर्भामध्ये मध्यम प्रकारचा पाऊस विदर्भामध्ये पडत असतो आणि हा पश्चिम महाराष्ट्रापासून पश्चिम महाराष्ट्रापासून एक प्रकारे मी म्हणेल की जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे इथून असा चालू होतं बघा. पर्जन्य छायेचा प्रदेश या मराठवाड्याच्या भागामध्ये आणि इथून जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे ना आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे तर या भागामध्ये पाऊस चांगला पडतो. पण इकडून जसं जसं इकडे प्रवास करेल तसं पावसाचं प्रमाण काय होत जातं तर कमी कमी होत जातं बघा. महाराष्ट्रामध्ये बघा सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जे आंबोलीचा घाट आपण म्हणतोय ना, तर आंबोलीच्या घाटामध्ये चांगला पाऊस पडतो बघा. आंबोलीचा घाट, आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस. नंतर 2 नंबरला आहे महाबळेश्वर आहे, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर. साधारणतः महाबळेश्वरमध्ये पण चांगल्या प्रकारचा पाऊस पडतो. 663 सेंटीमीटर मी म्हणेल पाऊस. इथं जो आहे तो साधारणतः 724 सेंटीमीटर. हे एक आकडेवारी आहे पण याच्यापेक्षा जास्त पण झालेलं असते बघा. नोंदणी झालेली आकडेवारी दिलेली आहे. नंतर माथेरान जो आहे 3 नंबरला, माथेरानला पण चांगला पाऊस पडतो. रायगडमधील माथेरान साधारणतः 517 सेंटीमीटर पावसाची तर नोंदणी झालेली आहे आजपर्यंत. त्याच्यामध्ये चेंजेस पण झालेले आहेत. फक्त लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त आंबोलीच्या ठिकाणी काय करतो पाऊस पडतो. पण आता काय झालं की 2019ला बघा जो महापूर वगैरे आला तर त्या महापुरामध्ये सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुका जो आहे ना, पाटण तालुक्याच्या बघा ठिकाणी नवजा वगैरे आहे तर तिथं भयंकर पाऊस पडलेला होता त्यावेळेला. भयंकर म्हणजे खूप जास्त पाऊस पडला होता आणि इथलं जे काही आंबोलीचं ज्या पावसाचं जे काही हे होतं बघा रेकॉर्ड जे होतं ते त्या नवजाच्या ठिकाणी पावसानं काय केलं होतं तोडलेलं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे थोडं पर्जन्याच्या बाबतीमध्ये कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचा पाऊस आहे इथं सांगण्यात आलेला आहे. आता नेक्स्ट आपला ऋतू आपल्याला बघायचा आहे तो हिवाळा ऋतूच्या बाबतीमध्ये बघायचा. हिवाळा, आता हिवाळ्यात चालू आहे बघा. हिवाळा ऋतू जो आहे साधारणतः ढोबळमानास 23 सप्टेंबरचा कार्यकाळ संपल्यानंतर ऑक्टोबरला थोडं ऑक्टोबर हीट बाहेर पडते. मोस्टली जो हिवाळा आहे तो नोव्हेंबर, डिसेंबर, नंतर जानेवारी, ओके, आणि फेब्रुवारीचा मिडपर्यंत एवढ्या कार्यकाळामध्ये काय राहतो तर बऱ्यापैकी हिवाळा राहतो बघा. आता हिवाळा राहतो याच्यामध्ये सूर्यापासून जी किरणं येतात ती लंबरूप पडत असतात. तर लंबरूप पडत असल्यामुळे या भागामध्ये टेम्परेचर जास्त दिसत नाहीये आणि टेम्परेचर जास्त नसल्यामुळेच काय होतं तर हिवाळा असतो. बरोबर, कारण थंडी वाजते ना आपल्याला, त्यामुळे आपण त्याला हिवाळा असं म्हणण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय जो प्रदेश आहे त्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येतो. आता उष्णकटिबंधीय प्रदेश असल्यामुळे कडाक्याची थंडी म्हणतो ना, कडाक्याची थंडी इथं जाणवत नाहीये. पण आपण जर भारताचा जो वरचा भाग जो आहे म्हणजे हा जो जम्मू काश्मीरचा किंवा हा दिल्लीचा, पंजाब, हरियाणाचा भाग आहे तर या भागामध्ये भयंकर थंडी असते बघा. ठीक आहे, कारण हा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये राहतो आणि त्यामुळे इकडे टेम्परेचर कमी, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी टेम्परेचर ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये पाहायला भेटतं. साधारणतः महाराष्ट्रामध्ये दिवसाचं टेम्परेचर जे असतं हिवाळ्यामध्ये 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं आणि रात्रीचं जे टेम्परेचर आहे साधारणतः 10 डिग्री सेल्सिअसच्या आसपास महाराष्ट्रामध्ये हे टेम्परेचर पाहायला भेटतं. 10 किंवा नियर अबाउट 15 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 10 ते 15 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतं बघा या कार्यकाळामध्ये. आता महाराष्ट्राचे काही कृषी हवामान विभाग करण्यात आलेले आहेत बघा. कृषी हवामानाचे विभाग करण्यात आले. साधारणतः 9 कृषी हवामानाचे विभाग केले. लिहितो बघा मी इथं, कृषी हवामान विभाग महाराष्ट्रामध्ये मी म्हणत आहे 9 करण्यात आलेले आहेत बघा. एक पहिला जो विभाग आहे तो आहे दक्षिण कोकण विभाग, दक्षिण कोकण विभाग. नंतर 2 नंबरला जो विभाग आहे तो आहे उत्तर कोकण विभाग आहे. नंतर 3 नंबरला जो विभाग आहे पश्चिम घाट
विभाग आहे. ठीक आहे. नंतर 4 नंबरला जो विभाग आहे उपपर्वतीय विभाग म्हटलेला आहे, उपपर्वतीय विभाग. ओके. त्याच्यानंतर 5 नंबरला जो विभाग आहे याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश म्हटलेला आहे, पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश. ठीक आहे. नंतर 6 नंबरला जे देण्यात आलेला आहे तो आहे पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश. ठीक आहे. नंतर 7 नंबरला देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र पठारी विभाग, मध्य महाराष्ट्र पठारी विभाग. नंतर 8 नंबरला देण्यात आलेला आहे मध्य विदर्भ, मध्य विदर्भ. आणि 9 नंबरला आहे पूर्व विदर्भ, पूर्व विदर्भ. असे एकूण 9 करण्यात आलेले आहेत. कृषी हवामानाचे विभाग जे आहेत एकूण 9 करण्यात आलेले आहेत. आता थोडे एक पॉइंट्स आहे याच्या समोरच मी सांगत जाईल बघा. आता दक्षिण कोकण विभागाचा विचार केला आपण तर दक्षिण कोकण विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे येत आहेत, याच्यामध्ये येतात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश होतो. शॉर्ट फॉर्म मध्ये मी लिहितो बघा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्याचा समावेश दक्षिण कोकण विभागामध्ये आहे. आता या विभागाचं वैशिष्ट्य काय तर जांभ्या प्रकारची मृदा इथं सापडते, जांभ्या प्रकारची मृदा या दक्षिण कोकण विभागामध्ये सापडते. ठीक आहे. आणि साधारणतः पावसाचं प्रमाण या ठिकाणी किती आहे तर 310 सेंटीमीटर एवढा पाऊस या ठिकाणी पडतो, 310 सेंटीमीटर. म्हणजे पावसाचं प्रमाण पण या ठिकाणी सरासरी जास्त आहे बघा. आणि कोणत्या प्रकारची इथं पिकं घेतली जातात मोस्टली बघा, या ठिकाणी तांदूळ घेतलं जातं, तांदूळ. नंतर आहे नागळी आहे आणि नंतर वरई आहे, वरई. तर या प्रकारची पिकं या दक्षिण कोकण विभागामध्ये घेतली जातात. नंतर जे आहे ते उत्तर कोकणाचा भाग घेतला तर या उत्तर कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे कुठले कुठले जिल्हे येतात तर ठाणे, नंतर पालघर इथं येत आहे, त्याच्यानंतर येत आहे ते रायगड येत आहे बघा, रायगड. तर या ठिकाणी कशा प्रकारची म्हणजे माती कशा प्रकारची आहे तर तांबूस तपकिरी प्रकारची माती आहे बघा, तांबूस तपकिरी प्रकारची माती, तपकिरी मृदा आहे. ओके. आता या ठिकाणी जो पाऊस आहे साधारणतः 260 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो आणि या ठिकाणी तांदूळ वरची जे घेतलं जातं तेच पिकं या ठिकाणी म्हणजे कोकणात जे उत्तर कोकण घ्या किंवा दक्षिण कोकण घ्या याच्यामध्ये समानच पिकं घेतली जातात बघा. नंतर आहे पिकं पण लक्षात ठेवा मित्रांनो, पिकांच्या वरती पण प्रश्न विचारलेले आहेत. पश्चिम घाटाचा भाग पण विचारायला घेतला, पश्चिम घाट जो आहे जो सह्याद्रीचा घाट माथ्याचा भाग म्हटलेला आहे बघा. याच्यामध्ये वरई नाचणीचं काय घेतलं जातं तर पीक घेतलं जातं बघा. प्रमुख पीक जे आहे पश्चिम घाट आपल्याला माहिती आहे इकडचा जो आपला पुणे असेल त्याच्यानंतर खाली सातारा, सांगली, कोल्हापूर पश्चिम घाटाचा भाग येत आहे. मग या मी लिहितो बघा पुणे, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल. ओके. तर या ठिकाणी राहतो बघा. या ठिकाणी बघा नाचणी वगैरे याचं पण काय घेतलं जातं, नाचणी असेल इकडच्या असेल पश्चिम घाटातला जो भाग आहे नाचणी वगैरे याचं पीक घेतलं जातं. नंतर उपपर्वतीय विभाग जो आहे मग उपपर्वतीय विभागामध्ये सेम पुणे, सातारा, सांगली पण यांचा भाग कुठला येत आहे तर पूर्वेकडचा भाग जो आहे हा पूर्वेकडचा भाग इथे येत आहे. या जिल्ह्यातील जे पूर्वेकडचे तालुके आहेत तर याच्यामध्ये येतात. आता इथलं जर पीक कुठलं महत्वाचं आहे तर तांदूळ, हे तांदूळ हे या भागातील सर्वात महत्वाचं काय आहे तर पीक आहे बघा, तांदूळ आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते वरई वगैरे आहेत आणि या ठिकाणी तांबड्या प्रकारची माती सापडते, तांबड्या प्रकारची मृदा आहे ती या भागामध्ये सापडते. नंतर नेक्स्ट जे आहे पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेशच्या बाबतीमध्ये, पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश जो आहे पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश कुठल्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर येत आहे पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, सातारा आणि कोल्हापूर. तर हे जे आहेत या ठिकाणी पश्चिम जो महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश जो आहे इथे देण्यात आलेला आहे. साधारणतः पाऊस जो असतो या ठिकाणी नियर अबाउट 70 सेंटीमीटर ते 125 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस या ठिकाणी पडतो. इथं बघा मध्यम काळ्या प्रकारची मृदा आहे, काळी मृदा आहे, मध्यम प्रकारची काळी मृदा या ठिकाणी पाहायला भेटते बघा, मध्यम काळी मृदा. आणि ज्वारी आणि बाजरीचं पीक या ठिकाणी घेतलं जातं बघा, ज्वारी बाजरीचं पीक या ठिकाणी घेतलं जातं. नंतर पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश विचारात घेतले, पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश आहे तेच जिल्हे
याच्यामध्ये मी काही जिल्हे ॲड केले बघा, जळगाव, नंतर धुळे आणि नंतर वरच्या आहेत तेच जिल्हे सगळे, तर ह्याच्यामध्ये येत आहेत. नियर अबाउट 75 सेंटीमीटरपर्यंत या ठिकाणी पाऊस पडतो. आणि इथली जी मृदा जी आहे, माती जी आहे ती काळी माती आहे, रेगूर मृदा आपण म्हणतो, इथं पाहायला भेटते. आणि पुन्हा एकदा पीक जे आहे ते ज्वारी आणि बाजरीचं पीक या ठिकाणी घेतलं जातं बघा. मध्य महाराष्ट्र पठारी प्रदेश बघितला आपण, मध्य महाराष्ट्र पठारी प्रदेश, तर याच्यामध्ये बघा मराठवाड्याचा भाग जो आहे, विदर्भाचा जो पश्चिमेकडचा भाग आहे, मराठवाडा आणि विदर्भ जो आहे, विदर्भाचा पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे, पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे तो याच्यामध्ये मध्य महाराष्ट्र पठारी प्रदेशामध्ये येत आहे बघा. नियर अबाउट 90 सेंटीमीटरच्या आसपास या ठिकाणी पाऊस पडतो. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी जी मृदा सापडते करडी काळी प्रकारची मृदा राहते बघा, करड्या काळ्या प्रकारची मृदा या ठिकाणी भेटते. मग ज्वारी, बाजरी आणि गहू ही पिकं जी आहेत तर या ठिकाणी घेतली जातात. नंतर आहे मध्य विदर्भाचा भाग जो आहे, मध्य विदर्भाचा भाग आहे. आता मध्य विदर्भाच्या भागामध्ये काय काय येते तर नागपूर आहे, त्याच्यानंतर वर्धा आहे आणि यवतमाळ आहे. हे मध्य विदर्भामध्ये येत आहे. आणि या ठिकाणी तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, तीळ, जवस, म्हणजे ज्वारी आहे, तांदूळ आहे, बाजरी आहे, गहू आहे, तीळ आहे आणि जवस, तर ही पिकं जी आहे ते मध्य विदर्भात घेतली जाते. पूर्व विदर्भाचा जो भाग आहे म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोली आहे ना, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, तरी हा जो आहे पूर्व विदर्भाचा भाग, साधारणतः इथं जे पाऊस आहे ते 90 सेंटीमीटर ते 125 सेंटीमीटर या ठिकाणी पाऊस राहतो. आणि नाही थोडा जास्त आहे, सॉरी 90 ते 1 मिनिट पुन्हा लिहितो बघा, इथं 90 ते 125 सेंटीमीटर जो पाऊस आहे या इथल्या भागामध्ये दिसत आहे बघा. मध्य विदर्भाच्या भागामध्ये 90 ते इथं लिहितो 90 ते 125 सेंटीमीटर पाऊस या भागामध्ये पडतो. पण या ठिकाणी आपण गेलो तर या ठिकाणी पावसाचं प्रमाण साधारणतः 125 सेंटीमीटर ते 170 सेंटीमीटरपर्यंत पाऊस या ठिकाणी आहे बघा. आणि या ठिकाणी बघा पूर्व विदर्भामध्ये तांदूळ पीक घेतलं जातं बघा, तांदूळाचं पीक या ठिकाणी घेतलं जातं. आणि माती जी आहे ती तांबड्या त्याचबरोबर तपकिरी प्रकारची माती जी आहे ती पूर्व विदर्भामध्ये पाहायला भेटते. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट चार्ट्स. हे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ना, एकदम आता पुस्तकात बघितलं तर हे खूप मोठं मांडलेलं असेल, पण एकदम सुटसुटीत पद्धतीने समजाच्या दृष्टिकोनातून मी एक व्यवस्थित पद्धतीने हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, मला वाटतं मी इथे थांबतो. राहिलेले पॉईंट जे आपण आता काय करू तर ते नेक्स्ट लेक्चरला बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.